रामराजे काय उण्या मासी धरणी धरियल्या पिके गाई ओळल्या म्हशी राम वेळो वेळा आम्ही गाऊ विये कांडिता जेविताना बाईये स्वप्नीचे दुःख कोणी न देखो डोळा नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा राम वेळो वेळा आम्ही गाऊ विये दळिता कांडिता जेविताना बाईये तुका म्हणे रामे सुख दिधले आपुले तया गर्भवासा येणे जाणे खुंटले राम वेळो वेळा आम्ही गाऊ विये दळिता कांडिता जेविताना बाईये नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेनो बोलतो वचनी अति भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जय हनुमान ज्ञान गुण झाले रामराज्य काय उण्या म्हासी धरणी धरियल्या पिके गाई ओळल्या म्हशी राम वेळो वेळा मी गाऊ विये दळिता कांडिता जेविताना बाईये प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग आपल्या महाराष्ट्राचे लाडके संत ज्यांना पाचवा वेद म्हटलं जातं
असे संत श्रेष्ठ देहुनिवासी जगद्गुरु तुकोबाराया यांचा हा अभंग असून पूर्ण अवस्थेला गेलेला परमार्थ आणि त्याची अनुभूती आणि त्या अनुभूतीचा ओरिजिनल आलेला जो अनुभव आहे तो अनुभव या अभंगामध्ये तुकोबारायांनी ओतलेला आहे. ओ जमाले पाटील सगळे बसा त्या मंडपमध्ये, सगळे बाजूला व्हा बरं. तुम्ही नवीन एक माणसाने जेवायला बसायचं नाही. बसा खाली आहे मावशे बस. बिनकामाची हिंडती जणू काय लग्न चालले वाटतं तिला. विठाला विठाला बोलताना विकू देऊ नको. आवाजात अतिशय गोड आहे, लक्ष दे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायाला परमार्थाची आलेली अनुभूती ती ओतलेली आहे. महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये जो वनवास भोगला मी तो माझा वनवास पूर्ण झाला. माझ्या जीवनाचं रामराज्य झालं. त्याचं कारण फक्त मी भजन केलं. भजन केलं, संत आपले केले, देव आपला केला, म्हणून स्वप्नात सुद्धा माझ्या दुःख नाही. आणि त्या भगवंताने इतकं प्रेम दिलं मला. तुका म्हणे रामे सुख दिदले आपुले, तया गर्भवासा येणे जाणे कुंडली. असा या अभंगाचा सरळ भाव आहे. या न या सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचा. तो म्हणजे असा, गेली 12 वर्षापासून या धर्मपीठावर चालू असलेली ही सेवा संत भगवान बाबा, माऊली दादा, विठ्ठल रुक्माई, गणपती बाप्पा हे जे धर्माचं पीठ आहे अधिष्ठान, या ठिकाणी ही सेवा चालू आहे. त्याला 12 वर्षे पूर्ण होतात. आणि मग आपल्या पारमार्थिक संस्कृतीमध्ये त्याचे नियम घालून दिलेले. तिकडं लक्ष द्या. कीर्तनाला आलोय आपण, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. ए पोराओ, पाणी बिनीमध्ये पिऊ नका, सरळ उभा राहा, कालवा करू नका, इकडे लक्ष दे रे. काय सांगत होतो मी? हसा काय झालं तुम्हाला? पारमार्थिक क्षेत्रामध्ये साधू संतांनी नियम घालून दिलेले. 12 वर्षे सेवा पूर्ण झाली की तपपूर्ती सोहळा, 50 वर्षे सेवा पूर्ण झाली की सुवर्ण महोत्सव, 75 वर्षे सेवा पूर्ण झाली की अमृत महोत्सव, 100 वर्षे पूर्ण झाली की शताब्दी सोहळा. असे 3 नियम आहेत. तर एक तपपूर्ती सोहळा या ठिकाणी साजरा होतोय. आमचे आदरणीय, माझ्यावर नितांत प्रेम करणारे ज्ञानदेव बापू, आम्ही एकेकाळी सोबत भजन केलं शेषाबाईच्या दिंडीमध्ये. त्या काळामध्ये बगलामध्ये पिशव्या, पायामध्ये बूट, इथं अडकवलेली छत्री, वरून पाऊस, खालून चिखल, पण पंढरपुरापर्यंत भजन करायचं. आणि वैकुंठवासी संत शेषाबाई महाराजांनी आमच्या अंगावरून हात फिरवायचा. त्याची प्रचिती म्हणजे हा सोहळा आहे. या संताचे हे देणे, महाराज संत जे देतात ते जगात कोणी देत नाही. डोके फ्रेश ठेवून कीर्तन ऐका. माझ्या रक्तातला अनुभव मी कीर्तनात बोलतो. तुमचं मन फ्रेश ठेवा आणि देवाची साधूची सेवा करा. जोपर्यंत पाण्यामध्ये मगर आहे तोपर्यंत हत्तीची ताकद नाही त्या मगरीला स्पर्श करायची. पण ती मगर पाणी सोडून जर बाहेर आली ना तर म्हातारे कुत्रे तिला तोडून खातेत. याचा अर्थ पाणी हे देवाचं संताचं सानिध्य आहे. हे कधी टाळायचं नाही माणसानं. पुष्कळ बोलण्यासारखं आहे. सुपे सावरगाव भगवान बाबाची जन्मभूमी, त्याच्या अलीकडे कुसळम म्हणून गाव आहे. पर्टिनीचं घर आणि त्या घराच्या ओट्यावर घुंगडीवर बसले होते संत वामन भाऊन संत भगवान बाबा. जिवंत दृष्टांत आहे. बीडला बारगजे भाऊ 90 वर्षाचे, ते अजूनही रडून सांगतात मला,
नाला बिल्डिंगच्या कामामध्ये शिपाई होतो म्हणले मी, आणि पाटोद्याहून कुसळमला चालत गेलो. माझ्या अंगातून घाम गळत होता, जेवलो नव्हतो, भाकर नव्हती. आणि भाऊला आणि भगवान बाबाला पाहिलं आणि गुडघे टेकून आधी भाऊचं दर्शन घेतलं. पाठीमध्ये ठोका मारला भाऊनं, जा म्हणले तुझं कल्याण होईल. आणि भगवान बाबाच्या चरणावर डोकं टेकवलं. भगवान बाबांनी गालावून हात फिरवला आणि म्हणले, बाळ तुझ्या अंगातून घाम गळतोय, कुठून आला वागा तो, जा तुझं कल्याण होईल. भाऊनं बाबांनी आशीर्वाद दिला. म्हणले मला नीट ऐका, माझ्या खिशात त्या काळामध्ये 10 पैसे होते. त्या काळात 10 पैशाचा ढेल्या होता. 10 पैसे साधू 2 आणि 10 पैसे कोणासमोर ठेवावेत ही भीती वाटली, म्हणून ते 10 पैसे मी खिशातले काढले नाही चोले महाराज. पण 2 महात्म्यांनी आशीर्वाद दिला. आज दोन्हीही माझे मुलं क्लास 1 अधिकारी आणि दोन्हीही सुना क्लास 1 अधिकारी आहेत. भाऊ बाबाचा आशीर्वाद. पण म्हणले मी एका गोष्टीसाठी रडतो की त्या संताच्या पायावर मला 10 पैसे नाही ठेवता आले ते, म्हणून देवाऱ्यावर 10 पैशाची पूजा करतात ते भाऊ आजही रडतात. त्या 10 पैशाला पाहून आजही रडतात की ही लक्ष्मी माझ्या भगवान बाबाची वामन भाऊची आहे. कशामुळं बोललो मी हे? संसाराच्या घाणीमध्ये पडलेली माणसं आहेत आपण. घाण आहे ही घाण, आणि त्या घाणीत जगावा असं वाटत असेल तर साधूला आणि देवाला सोडून कधी जगू नका. आणि त्या कार्याची पावती म्हणजे श्रीमंतीत आहे हो बापूकड, पण त्या श्रीमंतीला दृष्ट लागू नये म्हणून हा सोहळा साजरा करायचा आहे. एखादा श्रीमंत माणूस त्याच्या श्रीमंतीमधून असं वैभव उभा करीत असेल तर त्याही श्रीमंताला शास्त्र संतच समजतंय. आणि तो दृष्टांत म्हणजे आपले सर्वांचे लाडके बापू. त्यांची इच्छा होती काल्याचं कीर्तन मी करावं, पण भगवान बाबाची पुण्यतिथी 2 तारखा गेल्या. त्या नवरा बायकोला हमेशा जाऊन मीच म्हणायचो माझी तारीख जाईन, घ्या कधीतरी. ते झाले उशिरा जागे. मग आता कुठंतरी तारीख बसली. ते तुमचं आमचं प्रेम आहे का नाही? आणि ही सगळी कीर्तन ऐकणारी मंडळी, तुम्ही सगळी कीर्तन ऐकणारी मंडळी माझ्या काळजाचा घडण दादा. हे सगळं रातभर कीर्तन करावं असं वातावरण आहे. आणि साथीला कोण आहे? मराठवाडा भूषण. सप्त्याच्या मंडपमध्ये आदरणीय बबन महाराज घोगे यांची कॅसेट वाजल्याशिवाय तो सप्ताह साजरा होत नाही. त्यांच्या नावाने टाळी वाजवा. तसेच आमचे तिडके महाराज, मुकुंदांना, ही बसलेली मंडळी. मृदंगाचार्य खूप भारी हो. आमचे कीर्तनकार गणेशजी महाराज आलेत. माझ्यावर प्रेम करणारे, खूप प्रेम माझ्यावर. माझ्या आईने जेवढं माझ्यावर करावं तेवढं प्रेम करणारे हरिभक्त परायण आदरणीय जालिंदर दादा साहेब म्हणजे आमचे पीएच आहेत. त्याला काय बघायचं? कितीही कीर्तन करावा असं गोड वातावरण आहे. महत्त्वाचे मुद्दे कीर्तनामध्ये बोलायचे आणि आपली सेवा आटोपून टाकायची. हा अभंग कालही 2 ठिकाणी मी घेतला. 10-10, 12-12 हजार लोक होते आणि आजही सेवेसाठी मुद्दाम घेतला. 186 देशामध्ये राम आणि कृष्णाचं भजन चालतंय. नीट लक्ष द्या. या दुनियाच्या पाठीवर 186 देश आहेत आणि 186 देशामध्ये भजन राम आणि कृष्णाचं चालतंय. 186 देशात. पण भाग्यवान माणसं आहेत आपण की त्या 2 देवाचा जन्म भारतभूमी आहे. आणि भारतामध्ये राम जन्म घेतो, कृष्ण जन्म घेतो. याचं कारण कधी शोधलं तुम्ही? अनेक देश आहेत. हे जग पैदा करणारा देव आहे, पण जागा शोधली भारत देश जन्म घेण्यासाठी. त्याचं कारण एकच आहे. देवाने एक शोध लावला. कोण्या स्त्रीच्या कुशीमध्ये जाऊन 9 महिने 9 दिवस थांबावं. अशी पवित्र स्त्री जगाच्या पाठीवर कुठं राहते?
कुलवान स्त्री जर शोधायची ठरली ना, ती कुलवान स्त्री जन्म घेते फक्त भारतामध्ये. आणि म्हणून आमच्या संत श्रेष्ठ ज्ञानोबारायाचं प्रमाण आहे. 18 भार वनस्पती सज्जनानो, कुलवान स्त्री भारत देशामध्ये जन्म घेते. याला पुरावा म्हणून ज्ञानोबारायांनी वाक्य वापरले मदालसा अभंगामध्ये. 18 भार वनस्पती फळे फुले वळती, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती. ज्या घरी कुलस्त्रिया राजा राणी व संपत्ती, ते सुख सांडोनिया कासया योग सेविती. पर्ये दे मदालसा सोहम जुजुरे बाळा. अशी कोण कुलवान स्त्री होती हो इतकी तपश्चर्या करणारी, की तिच्या पोटी राम जन्माला आले. माझ्या मावले कीर्तनाला आलात, लय बाजार झाला कीर्तनाचा, इकडं लक्ष द्या. शत्रुपा नावाची राणी होती, आपल्या मालकाला सोबत घेऊन जंगलामध्ये गेली. 6000 वर्षे तप केलं, फक्त फळं खाल्ले. तिथून पुढं 7000 वर्षे नवरा बायको फक्त पाणी पेले. आणि तिथून पुढं 10,000 वर्षे नवरा बायको काहीच खाल्लं नाही महाराज. सगळे मिळून 23,000 वर्ष झालं. खतरनाक तपश्चर्या केली. जगाचा बाप घाबरला आणि त्या बाईच्या चरणावर येऊन नतमस्तक झाला. देव, हे आई काय पाहिजे तुला, कशासाठी तपश्चर्या केली तू? शत्रुपा राणी तिचं नाव आहे. ती बाई म्हणते, देवा माझी एकच इच्छा आहे, रामाचं देखणं रूप पाहायचं आणि प्राण सोडायचा, एवढीच इच्छा आहे. देव म्हणला, राम कुठे तो मलाच माहित नाही, तर तुला दाखवू कसा? पण आई, खूप तपश्चर्या झाली तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी तुला वचन देतो. पुढल्या जन्मामध्ये देव राम होऊन मी तुझ्या पोटी जन्म घेतो. शत्रुपा राणीला वचन दिलं, स्वयंभू मनुराजाला वचन दिलं. तीच शत्रुपा राणी कौशल्या म्हणून जन्माला आली, स्वयंभू मनुराजा दशरथ म्हणून जन्माला आला. आणि दिलेलं वर पूर्ण करण्यासाठी जगाचा बाप राम म्हणून त्यांच्या पोटी जन्माला आला. चांगलं बाळ जन्माला येण्यासाठी तपश्चर्या महत्वाची आहे. सूत्र सांगतो तुम्हाला. आईच्या पापाने मुलगा गुंड जन्माला येतो, बापाच्या पापाने मूर्ख जन्माला येतो, वंशाच्या पापाने हलकट जन्माला येतो. किती हलकट! रानातलं फुकटचं पाणी सुद्धा कुणाला पाहिजेत नाही, कारण पिढ्यान पिढ्या फक्त लोकांचं खायची सवय, आपलं कधी द्यायचं नाही. हलकट मुलगा जन्माला येतो. आणि दरिद्री माणूस जन्माला आला की स्वतःचं पाप.
हे सगळं उलट फिरवा. माती हातात घेतली तर सोनं होतो, तो माणूस पुण्यवान आहे. दारात आलेल्या भिकाऱ्याला नाही कधी म्हणत नाही वंश पुण्यवान आहे. आणि हे बुद्धिमान पंडित मुलगा जन्माला आला त्याचा बाप पुण्यवान आहे. आणि हिरा जन्माला आला चौरंगी चिरा, त्याची आई पुण्यवान आहे. राम दशरथ के घर जन्मे होता ऐसा हो. राम दशरथ के घर जन्मे घराना होता ऐसा हो. लोग दर्शन को चले आए, सुहाना हो तो ऐसा हो. सुहाना हो तो ऐसा हो. राम दशरथ के घर जन्मे घराना हो तो ऐसा हो. सज्जनानो इकडं लक्ष द्या. रामाचा जन्म झाला, आनंद आहे अयोध्येमध्ये. या अभंगाची सुरुवात आहे झाले शब्दानी. इकडे लक्ष द्या. झाले हा शब्द सहज जन्माला येत नाही बरं दादा. झाले शब्दाच्या पाठीमागं खूप वनवास दडलेला असतोय. आणि सहज माणूस शेतकरी असला तरी काय म्हणतो बोलता बोलता, इकडे लक्ष द्या. चोले महाराज, झालं बुवा आता 2 मुलाचे लग्न झाले, संसार रँकीला लागला, झालं बुवा आता आनंद आहे. हो, पण ते 2 लेकरं लग्न करायला त्याची काय वनवास झाला याचं कोणी सांगायचे? हे का सोप्या गोष्टी? कारण तुम्हाला सांगण्यापेक्षा माझं लग्न झालंय ना, एवढं सोपं नाही ते. झाले रामराज्य, त्याच्या पाठीमागं कठीण इतिहास आहे. आज जरी अयोध्येमध्ये रामाची मूर्ती स्थापन झालेला काही आनंद तयार झाला, पण तिथं हजारो लोक मेलेत महाराज अगोदर जुन्या काळामध्ये. आणि खरं सांगतो तुम्हाला, नारदाच्या गादीवर काल जो कार्यक्रम झाला आपल्या भारतामध्ये अयोध्या नगरीमध्ये, त्याचा खरा आनंद, ज्यांचे प्राण गेले ते स्वर्गामध्ये लोक नाचत असतील, तो खरा आनंद खरा आनंद आहे दादा. तो आपले साहेब सेवा करून आलेले, त्यांना माहीत आहे ही काय क्रांती आहे ती. ओरिजिनल आईचा दूध प्यायलेला माणूस लागतोय तिथं जगण्यासाठी. म्हणून तर शाळेमध्ये गीत आलंय ते, विठाला विठाला जे देशासाठी लढले अमर हुतात्मे झाले. जे देशासाठी लढले, हळू वाजवा, ते अमर हुतात्मे झाले.
जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. कितीतरी महिलांना कपाळाचं कुंकू पुसावं लागलं आणि अयोध्येमध्ये मंदिर व्हावं म्हणून शेतकरी मुलांचे प्रेत तिथून इथं आणून जाळावा लागले महाराज. साधी गोष्ट नाही. संसार उद्ध्वस्त झाले. देशभक्त सीमेवर लढणारा जवान आणि रात्री शेतात दारे धरणारा शेतकरी हे दोन माणसं आहेत. म्हणूनच तुमचं आमचं हे कीर्तन चाललंय या दोन माणसामुळं. हो, वडमावली धैपळला महिना 2 महिने झालं एक देशभक्त मेला. महाराज 4 महिन्याचा मुलगा होता त्याला झालेला 4 महिन्याचा आणि बाळुत्यामध्ये लोकांनी तो मुलगा आणला आणि सरणावर त्या बापाच्या तोंडामध्ये एक पाण्याचा थेंब सोडला. नवजवान मुलगी त्या जवानाची बायको. काय दशा असेल ती. हे जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. सोडिले सर्व घरदार मोडिला सुखी संसार ज्योती समजीवन जगले ओ ते अमर हुतात्मे झाले. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. आता थोडं रामायणामध्ये चला. हा झाला मृत्यू लोकातला चालू वनवास. पण राम राजगादीवर बसण्यासाठी त्याच्या पाठीमागं व्यथा काय होती महाराज. ज्या दिवशी दशरथ राजाचं मरण त्या दिवशी मामाच्या गावात भरताला स्वप्न वाईट पडलं. अंथरुणावर भरत उठून बसला आणि मामानी विचारले, भरत झोपला नाही बाबा, तू झोप झोप झोप. भरताने डबडबल्या डोळ्यांनी सांगितलं, मामा स्वप्न लय वाईट पडलं मामा. अरे स्वप्न काय खरं असतंय का, झोप तू. भरताने सांगितलं, मामा स्वप्नाचं शास्त्र आमच्या गुरुने आम्हाला शिकवलंय. जर स्वप्नामध्ये एखादी बाई डोक्याचे केस रिकामे सोडून विंचरीत असल, आपल्याकडे पाहून दात काढून हसत असल, तिच्या अंगावर काळी साडी आणि काळा ब्लाऊज असल, अशी बाई जर स्वप्नात आली तर समजावं घरातलं कुणी मेलं नसता, दूर देशावर निघून गेलं. झोपत नाही भरत. कौशल्यामाईनं 2 नौकर पाठवले होते सूर्य उदयाला दारात. भरतजी आईने बोलवलंय तुम्हाला कौशल्या मातेनं. भरत आणि शत्रुघ्न घोड्यावर बसून अयोध्येमध्ये आले. बाप मेलेली घटना कळाली, दुःख कमी वाटलं. पण राम वनवासाला गेला आणि हे कुटकारस्थान कैकेयीने केलं हे मात्र भरताला सहन नाही झालं. तोंडाला हात लावून कौशल्या मातेच्या समोर चोरासारखे गेले भरत आणि आईच्या पायाला हात लावून शपथ वाहिली भरतानी. हे इकडे लक्ष द्या, निर्दोष होण्यासाठी शपथ व्हावी लागते. कौशल्यामाईच्या पायाला हात लावला आणि भरताने शपथ वाहिली. आई तुला खरं सांगू मी, बालहत्याचं पातक, गोहत्याचं पातक, ब्रह्महत्याचं पातक या भरताच्या डोक्यावर बसेल. जर माझ्या रामदादाला वनवासानी माझ्यासाठी या राजगादी या बाबतीत मी कैकेयीला सहमत असेल तर. आई जुगार खेळणाराचं पाप, परस्त्री गमन करणाराचं पाप, दारू पिणाराचं पाप, मारामारी करणाराचं पाप या भरताच्या डोक्यावर बसेल.
जर माझ्या रामदादाला वनवास आणि माझ्यासाठी राजगादी या बाबतीत मी कैकेयीला सहमत असेल तर तटकून उभी राहिली कौशल्या माता. भरताचं तोंड दाबलं आणि फुंदू फुंदू रडून कवटाळून भरताला जगाला संदेश दिला. ऐका हो ऐका, कुणीही या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेला असेल, संत असेल, ऋषी असेल, मुनी असेल, त्यागी असेल, भोगी असेल, मी रामजननी जाहीर करते, रामाला वनवास आणि भरताला राजगादी या बाबतीत अंधारातून भरत कैकेयीला सहमत होता. अशी कलंक लागणारी भाषा जर माझ्या भरताच्या बाबतीत कुणी केली तर मी रामजननी जाहीर करते त्याच्या 72 पिढ्या नरकाला जाणार. चला पुढं. सगळं रामायण नाही सांगायचं, पण रामाच्या घरातला वनवास सांगायचा आहे. कल्पना करा तुम्ही, शरयू नदीच्या काठावर दशरथ राजाचं प्रेत जळत होतं. साधी गोष्ट नाही महाराज ही. आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी वशिष्ठ गुरुदेव उठले. ऐका, माझ्या राजाला वचन प्राणापेक्षा प्रिय होतं. एक वचन पूर्ण करण्यासाठी रामाने वनवास स्वीकारला, दुसरा वर पूर्ण करण्यासाठी भरतानी राजगादी स्वीकारावी. हीच खरी श्रद्धांजली. गुरुदेव खाली बसले. रडत उठली रामाची माय कौशल्या. आता जे माझे गुरुदेव बोलले याला माझा अनुमोदन आहे. भरताने राजगादी स्वीकारावी. कौशल्या खाली बसली, पण भरत मात्र रडतच उठले आणि वशिष्ठ देवाकडे बोट करून सांगितलं, गुरुदेव तुमचा क्रम चुकला. कैकेयीने दशरथ राजाला 2 वर मागितले सत्य, पण आधी वनवास मागितला का आधी भरताला राजगादी मागितली? आधी भरताला राजगादी मागितली. आणि ही मंत्रादासीची कूटनीती आहे. मंत्रादासीनं कैकेयीला शिकवलंय, कैकेयी आधी भरताला राजगादी माग. आधी जर तू रामाला वनवास मागशील आणि का माझ्या लाडक्या श्रीरामाला वनवास म्हणून राजा आट्याक येऊन मेला तर भरताला राजगादी कवा मागशील? राजा मेल्यावर आधी भरताला राजगादी माग, नंतर रामाला वनवास माग, आणि तिथून पुढं राजा आट्याक येऊन मेला तर मरू दे, काय त्याचं घेऊन बसलीस. ही मंत्रादाशीची कूटनीती. आणि हा वकिली पॉइंट भरतानं गुरुदेवाजवळ लावून ठेवलाय. गुरुदेव गुरुदेव कैकेयीने दशरथ राजाला 2 वर मागितले, पण पहिला वर कोणता? कोणता? मग भरताला राजगादी हा जर पहिला वर आहे तर पहिला राम वनवासाला का पाठवला? बसलो असतो राजगादीवर मी, पण रामाच्या हातानं राज्याभिषेक व्हायला पाहिजे होता. तुम्ही आधी राम वनवासाला पाठवला, मागून मला राजगादीवर बसा म्हणता, हे कसं शक्य? आणि दुसरा माझा मुद्दा आहे गुरुदेव, माझ्यासारख्या पाप्याचं नाव नुसतं राजगादीसाठी जाहीर झालं तर एवढा मोठा अनर्थ अयोध्या नगरीमध्ये झाला, आणि माझ्यासारखा पापी माणूस रामाच्या राजगादीवर बसला तर पाप्याच्या बोजानं राजगादी रसातळाला जाऊ शकते. भरत सांगतोय अण्णा, भरत. आणि तिसरा मुद्दा भरत. रडत आहेत ते, कीर्तनात हसायचं नाही. या बंधूचं रक्त कशाला म्हणते ते शिकवणारा ग्रंथ आहे रामायण. तिसरा मुद्दा बोलतो भरत, सत्तेचा असली मालक कोण आहे? बोला ना, कोण आहे सत्य? हे तुमचे घरं बिरं बंगले बिंगले हे कुणाचे आहेत? आम्हीच बांधलेत ना महाराज, आमचेच आहेत. मग तुमचे तर मरताना एक ईट बांधून न्या, एकच ईट न्या. अहो, झाडाचं पान सुद्धा जगात भगवंताच्या सत्तेशिवाय हलत नाही. काय घेऊन बसले तुम्ही? आणि मग तो भरत म्हणतो, सत्ता सत्य के पास जाएगी, हमारे पास नहीं रहेगी. चतुरंगिनी सेना सजवली आणि रामाच्या भेटीसाठी चित्रकूटावर निघले भरतजी. पण कसे निघले? भजन करीत. मी पुढं भजन करतो, तालात गोड वाजव, महाग वडू नको लय. आणि फक्त महिला मंडळीनं मागं भजन म्हणायचं, टाळ वाजवा, सगळं करा, पण गड्यानं म्हणायचं
सीते 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 राम से मिला दे। हळू हळू आजो, हळू हळू। सीते 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 राम से मिला दे। राम से मिला दे सीते, श्याम से मिला दे। राम से मिला दे सीते, श्याम से मिला दे। राधे 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 श्याम से मिला दे। हळू नुसता ताल धरण्यासाठी वाजवा लागतो। माता पार्वती शिव से मिला दे। सीते 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 राम से मिला दे। माग ओढू नको ना। सीते श्याम से मिला दे। राधे 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 श्याम से मिला दे। माता पार्वती शिव से मिला दे। सीते 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 राम से मिला दे। गेले चित्रकूट पर्वतावर भरत, मानावर मान टाकली रामाच्या, आणि भरताच्या मुखातला पहिला उद्गार आहे, दादा. कैकई सारखी पापी बाई जगात जन्माला आली नाही, कधी जन्माला येणार नाही. महापापी आहे कैकई. पटकन रामानं भरताचं तोंड दाबलं आणि राम म्हणले, भरत कैकई जर पापी आहे तर तुझ्यासारखा संत तिच्या पोटी कसा जन्म घेतो? कसं रे बाबा, कशी कैकई पापी? दादा तुम्हाला जंगलात पाठवलंय तिनं. रामाला वनवासाला पाठवणारी चांडाळी नाही कैकई. रामानं सांगितलं, भरत मी वनवासाला आलो, हा दोष माता कैकईचा नाही, आपल्या बाबाचा नाही, हा दोष माझ्या प्रारब्धाचा आहे. आणि तिथं गदी मांडगुळकराची रचना आहे, गायले सुधीर फडक्यांनी. माय कैकई ना दोषी नाही दोषी तात, राज्य त्याग कानन यात्रा असे सर्व जात. खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. राम आणि भरत दगडाच्या बालीवर बसलेत आणि तिथं हे गीत पैदा झाले. खूप रडतेत महाराज, खूप. रामानं सांगितलं, भरत तुला खरं सांगू मी, हे सगळं खोट आहे. बायको खोटी, घर खोटं, लेकरं खोटे, हे झुकवा झुकवी करणारी दिशा आहे, याच्या नादाला लागू नको. जन्माला आला माणूस, ज्या दिवशी जन्माला आला माणूस त्याच दिवशी त्या माणसाचं मरण त्याच्याच पदरात बांधलेलं असतंय. जीवासवे जन्मे मृत्यू जोड जन्म जात, दिशे भासते ते सर्व विश्वनाशिवंत. काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा, परा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. भरताला राम सांगते ते भरत असा माणूस जन्माला आला नाही की त्याला रोग होणार नाही आणि मरण येणार नाही. हो, तुम्ही सुद्धा कीर्तनात हे दोन गोष्टी घरी घेऊन जा. एक न एक दिवस माणसाला रोग होतो आणि तो माणूस मरतो. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात दुःख मुक्त जगला का रे कुणी जीवनात. वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. भेट होती ना भेट ती ताटातूट होण्यासाठीच भेट होती. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे पोलादी पुरुष तुमच्या आमच्यासाठी देवाने दिला होता पण एक दिवस ताटातूट झाली. कालचं ते एक दुर्दैव आहे आपल्या जीवनातलं की गोपीनाथराव जर जिवंत असते तर अयोध्येमध्ये रामाची मूर्ती बसवायला हजर राहिले असते. म्हणून कधी कधी ते गीत 2-4 वाक्य रचलंय मुंडे साहेबावर गीत पण अतिशय गोड आहे. खूप दुर्दैव आहे कालची गोष्ट आपल्या जीवनामध्ये. रामराज्य स्थापन झालंय पण त्या सोहळ्यामध्ये स्वर्गीय मुंडे साहेब नाहीत. शेतकऱ्याच्या हितासाठी संघर्ष करूनी जीवनात वाघासारिका झुंजला परळीचा गोपीनाथ. दिल्लीच्या दरबारी आवाज घुमतो नाथाचा मोडणार पण वाकणार नाही भक्त भगवान बाबाचा. शेतकऱ्यासाठी जगला परळीचा गोपीनाथ नाही देवाला राहावलं घेऊन गेले वैकुंठात. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात दुःख मुक्त जगला का रे कुणी जीवनात. वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. भरताला मांडीवर घेतलंय रामानं आणि त्याच्या डोळ्यातलं पाणी पुसलं. नको आसू ढाळू आता पुसलोचनास तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास. खूप रडले राम खूप रडले. अयोध्येत हो तू राजा रंक मी वनीचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. रडू रडू रामाने अयोध्येतल्या लोकांना हात जोडले. पुन्हा नका येऊ कोणी दूर यावनात प्रेम भाव तुमचा माझ्या जागतो मनात. मान वाढवी तू आपुल्या अयोध्यापुरीचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. पादुका भरताकडे दिल्या. भरताने त्या पादुका डोक्यावर घेतल्या आणि थै 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 नाचले. पादुका घेऊन अयोध्येमध्ये राजगादीवर त्या पादुकाची पूजा केली. पण अयोध्येत बरं वाटत नाही म्हणून कौशल्या मातेची परवानगी घेतली. नंदीग्रामामध्ये गटार खोदलं त्या गटारात बसून रामाचं भजन केलं. 13.5 वर्षाचा रामाचा वनवास संपला. महाराज पंचवटीच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर पत्नी चोरीला गेली. तिचा शोध करण्यासाठी जटायूचा उद्धार केला. 12 वर्षाची मुलगी 150 वर्ष होईपर्यंत रामाची वाट पाहत होती.
जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का आवन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, जब रघुराय आएंगे तब आसन पर बिठाऊंगी, मीठी मीठी बेरे अपने हाथों से खिलाऊंगी। साथ साथ लखन जी का दर्शन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा। शबरीचा उद्धार केला, वृषमुख पर्वतावर सुग्रीवाच्या सोबत मित्रत्व केलं, वाली मारून टाकला। हनुमंतरायाने जाऊन सीतेचा शोध लावला, लंका जाळून टाकली। वानर मंडळीच्या सहकार्याने सेतुबंधन केलं, लंकेवर चढून गेला जगाचा बाप। खूप मारले लोक, पण एकटा रावण उरला। रण मैदानामध्ये रावण आल्याच्या नंतर रावणाचं ऐश्वर्य पाहिलं आणि रावणाला काय म्हणले, हे रावणा, काय ऐश्वर्य संपन्न माणूस आहेस तू। रावणा, अरे नगर तुझं सोन्याचं आहे, तू काय माणूस आहेस, काय महान व्यक्ती आहेस रावणा तू, पण काय मूर्खपणा करतो रावणा तू। एवढं देवानं तुला दिलंय, पण अधर्माच्या रस्त्यावर चालतो, ही सगळी चूक आहे रावणा तुझी। हे रावणा, माझ्या बोलण्याकडे लक्ष आहे तुमचं, ह्या रामायणाला चगळून खाऊ नका। रावणा, एवढं ऐश्वर्य पण अधर्माच्या रस्त्याने जगतोस तू। मूर्खा, तुला मी जिवंत नाही ठेवणार, लक्षात ठेव। याचा अर्थ घेऊन जा, देवानं दिलंय ना देवानं आपल्याला, सांभाळून खा, उतून मातून जाऊ नये रावणासारखं माणसानी। घनघोर लढाई झाली रावणासोबत, रामाची लढाई झाली। अहो, परेशान झाला जगाचा बाप, पण रावण मरतच नाही। काय करायचं सांगा तुम्ही, चालायचं का आपण सगळ्यांनी तिकडं? रावण नाही मरत। अहो, रावण मरतच नाही महाराज। मला महत्वाचं सांगायचंय, घामाघूम झाले राम, पण तिरप्या नजरानं बिभीषणाकडे पाहिलं। रावण कसा मारायचा हे बिभीषणानं सांगितलंय। ए प्रभू, रावणाच्या बिंबीच्या आतल्या भागाला अमृताची कुपी ती फोडून टाका। 31 बाण संगच मारले रामानं, 10 शिरावर 10, 20 भुजावर 20 आणि बिंबीवर 1, आणि मग रावण उलथून पडला। जन्मात राम कधी म्हणला नाही, पण मरताना हे राम, हे राम लक्ष्मण जानकी, हे बोलो हनुमान की, जय बोलो हनुमान की।
मारला रावण. रावण मारणं म्हणजे नेमकं काय? अयो, कीर्तनामध्ये ग्रंथामध्ये 5-5 मिनिटाला रावण मारून दादा आपण. पण रावण मारणं म्हणजे अहंकार मारणे. अहंकार प्रत्येकाच्या रक्तामध्ये सगळ्यात मोठा दोष आहे हा. महाराज असू, शेतकरी असू, राजकारणातला असू, नाही तर कुणी असू, प्रत्येकाला वाटतंय मीच मोठा, मी मोठा, मी मोठा. माझ्याकडे लक्ष द्या इकडे तुम्ही. मी मोठा हा रावण आहे. आणि मुकुंदांना किती परमार्थ करा आपण, मी मोठा म्हणलं की संपलं. दादा 10-5 माणसं आपल्या समोर असतील तर त्यांच्या जातानं असं म्हणून जाचपासून की त्यापेक्षा मी लहान आहे. वा. असं समजून तुम्ही जर तिथे गेलात तर ती सगळे माणसं तुमच्या पाया पडतील. आणि तुम्ही टिंगारल्यावेळी गेलात की सगळी माणसं तुमचं तोंड बी पाहू शकत नाहीत. तुम्हाला मराठी कळती का नाही गडे? कितीही मोठा परमार्थ करा, निळोबारायाचा अभंग आहे. नाना साधनाच्या केल्या खटपटा, परित्यान पवतियाच्या जाणू जाता जाणीव घाली आडफाटा, रोबिताची वाटा सज्जन भेटले सकळ, त्यांनी फेडियेला बुद्धीचा ओमळ, दृष्टी दावियला यशोदेचा बाळवो, धन्य ही आनंदाची सापडली वेळ. लहान व्हा, इकडे लक्ष द्या. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, रावण मारला म्हणजे अहंकार मारला. चला, लंकेचं राज्य बिभीषणाच्या स्वाधीन केलं. राजा झाल्याच्या नंतर बिभीषणाने कुबेराकडून पुष्पक विमान मागवलं. त्याच्यामध्ये 14 व्यक्ती बसल्या. अग्नीमध्ये ठेवलेली ओरिजिनल सीता अग्नी पेटवून रामानं काढून घेतली. ही सगळी मंडळी आणि विमान उड्डाण होतंय, प्रयागराज तीर्थावर उतरतंय.
अयोध्येच्या दिशेनं आलंय विमान, आपल्याला रामराज्य साजरं करायचंय. प्रयाग तीर्थावर उतरल्याच्या नंतर राम हनुमंताला म्हणले, हनुमंता आज 14व्या वर्षाचा शेवटचा दिवस आहे. ठीक आहे, सूर्य मावळल्याच्या नंतर जर आपण गेलो नजर चुकीनं तर भरताचं वाक्य आहे, सूर्य मावळल्याच्या नंतर जर दादा तुम्ही आलात तर भरत जिवंत नाही दिसणार. म्हणून हनुमंताला विनंती केली, जा बाबा, जा लवकर भरताला जाऊन सावध कर, इथून दिसल तुम्हाला भरत. राम कळण्यापेक्षा रामायणातला भरत कळणं खूप महत्वाचं आहे. कारण जग रामाचं भजन करतंय, पण राम फक्त भरताचं भजन करतात असं रामायण शिकवतंय. खड्ड्यामध्ये भजन चालू होतं आणि इथून दिसल तुम्हाला हाडकाला कातडं चिटकालेलं होतं, नुसते हाडं होते, डोळे खोल गेलेले होते, नुसतं नाक दिसत होतं. इतकं रामाच्या भजनामध्ये मग्न असणारा भरत हळूच गेले हनुमंतराया आणि अंगाला जाऊन हलवलं असं. कारण आनंदाची गोष्ट सांगितली आणि आनंदाची गोष्ट ऐकून सुद्धा आट्याक येऊन माणसं मारतात. दुःख खपवणं सोपं आहे, पण आनंद खपवणं त्यापेक्षा कठीण आहे. भरतजी, बापरे, हनुमंतराया बोला ना. भरतजी, रामदादा आज अयोध्येमध्ये यायला लागले ना. पटकन उठले भरतजी आणि थै 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 नाचू लागले. आणि नाचता नाचता भरतजी भरलेल्या डोळ्यांनी म्हणले, हनुमंता, माझा दादा आज अयोध्येमध्ये येतोय. ही बातमी तू सांगितलीस, याच्या मोबदल्यात तुला काय देऊ? आता तर काही नाही हनुमंतराया माझ्याकडं, पण इमानदारीनं रामाची शपथ वाहून सांगतो तुला, ज्यावेळेला रामदादा माझी भावी आणि लक्ष्मण राजगादीवर बसतील ना, तो आनंद माझ्या डोळ्यांनी पाहिल्याच्या नंतर हे डोळे दोन्ही काढीन तुला आणि तुझ्या चरणावर अर्पण करीन. आनंद वाटला भरताला. हनुमंतराया डबल वापस गेले. भरत इकडून अयोध्या सजवतात. संपूर्ण समाजाला घेऊन भरतजी वशिष्ठ गुरुदेवाला पुढं, तिकडून सर्वांच्या पुढं राम. आणि गुरुदेवाचं दर्शन घेताना रामानी धनुष्यबाण आणि अंगावरचं उपारण साईडला ठेवलं आणि गुरुदेवाच्या चरणावर जगाचा बाप नतमस्तक झाला. वशिष्ठ गुरुदेवानी विचारलं, रामा, धनुष्यबाण खाली ठेवून माझं का दर्शन घेतलं तू? तिथं रामानं उत्तर दिलंय, गुरुदेव, दुर्जन मारण्यासाठी हातामध्ये शस्त्र घेतलं होतं. आता रामराज्य स्थापन करायचे, तुमच्यासारख्या गुरुदेव शास्त्राला वंदन करतो. प्रत्येकाला वाटतंय आता राम भेटतील ती पहिल्यांदा कौशल्या मातेला, पण राम भेटले ती कैकेयीला. कैकेयीकडे राम ज्या वेळेला पळत चालले त्यावेळेला काही कुटबुद्धीची माणसं म्हणली, बघा कुठं पळतोय, बघा रामाला बी काही कळतच नाही, 14 बरे वाटले नाही म्हणून 28चं मागून घेतो का काय अजून वनवास, बघा कुठं चालला राम याडा. पण राम या वेळेला कैकेयीकडे जात होते त्यावेळेला कैकेयी मागं मागं सरत होती. कैकेयी म्हणत होती, रामा, माझ्या पाया पडण्यासारखं तुझ्यासाठी काय केलं मी? नको रे बाबा. तिथं रामानं वाक्य वापरलंय, जननी तू जननी. आई, रामाला जन्म देणारी कौशल्य आहे, पण रामायण ग्रंथाला जन्म देणारी तू आहेस. कैकेयीच्या जीवनामध्ये रंगदैवता नाही, पण कैकेयी हा रामायणाचा पाया आहे. आणि किती मोठा बंगला बांधा, पायाला कोण रंग देत आहे का? तुमच्याकडं पायाला काच बसवी देत नाही ना. बरं, पायाला रंग दिला नाही म्हणून पाया कच्चा समजला का? तिकन का काचाची बिल्डिंग ती वरची? असो, रामाचा राज्याभिषेक होतो, पण रामाच्या डोक्यावर सोन्याची छत्री धरणारा पाठीमागं भरत असतो, बरं का. आणि आनंद साजरा होतो. एकाएकी हनुमंतरायाचं लक्ष गेलं रामदादा.
हे प्रभू, पाठीमाग भरतजी रडते तुमच्या पाठीमागं, कारण भरत रडत होता. अभंगावर यायचे मला अर्ध्या मिनिटामध्ये, पण महत्त्वाचं सांगतोय तुम्हाला. भरत का रडत होता? त्याच्या डोळ्यातलं पाणी बोलत होतं. 14 वर्षे या अयोध्येमध्ये आनंदाला उशीर झाला, याचं कारण फक्त मी पापी भरत आहे. मी कैकेयीच्या पोटी जन्माला आलो नसतो तर दादा 14 वर्षे भटकला नसता. माझे बाबा मेले नसते, तिघी माईला कपाळाचं कुंकू पुसावं लागलं नसतं. या सगळ्या गोष्टीला कारणीभूत मी पापी भरत आहे. मला महत्त्वाचं सांगायचं कीर्तनात तुम्हाला, मी पापी भरत आहे याचा अर्थ असा आहे की स्वतःचे दोष तपासतोय तो भरत. ज्या माणसाला वाटतंय ना रामराज्याची स्थापना व्हावी, त्यानं अगोदर आपली घाण काढायची आणि नंतर रामराज्याची स्थापना होते. गुणवंत केलो दोष माझे मज पोटी. आनंद झाला. हनुमंतानं रामाला विचारले, रामदादाला हनुमंतराया म्हणतात की प्रभू भरत पाठीमागे. राम म्हणले हनुमंता भरत पाठीमागच राहू दे. पाठीमागे भरत पण करतोय काय? हनुमंतानं सांगितलं सोन्याची छत्री तुमच्या डोक्यावर आणि तिचा दांडा आहे भरताच्या हातात. बस हनुमंता, आज भरत पाठीमागं माझ्या डोक्यावर सोन्याचं छत्र धरू नये म्हणून तर मी रामराज्य स्थापन करू शकलो. भरतासारखा बंधू नसल तर मी देव असलो तरी रामराज्य स्थापन करू शकत नाही. आणि आनंद झाला. आणि तिथं जगद्गुरु तुकाराम महाराज गेले आणि लोकांना काल चौकशी केली की कसं वाटतंय तुम्हाला आता. त्यावेळेला अयोध्येतल्या लोकांनी जे उत्तर दिलं ते तुकोबारायांनी लिहिलंय.
जगद्गुरु तुकोबारायाला उत्तर दिलं. ही अभंगाची सुरुवात आहे. 14 वर्ष अवेद्येतल्या लोकांनी कोरडं अन्न खाल्लं आणि 14 वर्षामध्ये एकही बाळ अवेद्येमध्ये जन्माला नाही आलं. लोक व्रतस्थ राहिले. इतका कठीण वनवास. संसाराची सुरुवातही दुःखाने आणि संसाराचा शेवटही दुःखाने. थोडं सावध होऊन इकडे लक्ष द्या. पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून दुसऱ्याचं लेकरू मारलं, श्रावण बाळ मारला आणि त्यामुळं त्याचे मायबापही मेले. स्वतःला लेकरू व्हावं म्हणून दुसऱ्याचं मारावं लागलं, पण ज्यांचं मारलं त्यांनी शाप दिला, तू असाच मरशील. लेकरं होते न तुला. आणि म्हणून कर्मपराभंगात तुकोबारायांनी गाथ्यात वाक्य लिहून ठेवले. 4 पुत्र राजा दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. तो सगळा वनवास आज संपला. आज झाले रामराज्ये काय उन्ह्या मासी. धरणी धरियेल्या पिके गाई ओळल्या म्हशी. महत्वाचे 4 शब्द सांगतो. रामराज्य म्हणजे धर्माचं राज्य आहे. रामराज्य म्हणजे सत्याचं राज्य आहे. रामराज्य म्हणजे न्यायाचं राज्य आहे. याच्यावर कितीही बोलता येईन आपल्याला. म्हणून नुसतं अवेद्येचं रामराज्य पाहू नका. अवेद्येतलं रामराज्य, आपल्या गावातलं रामराज्य, आपल्या घरातलं रामराज्य आणि आपल्या अंतःकरणातलं रामराज्य, ही सगळी जोड बसली पाहिजे. आणि रामराज्य स्थापन होण्यासाठी 4 गोष्टीची गरज आहे. सत्य, तप, दया आणि दान. हे धर्माचे 4 पाय आहेत. खरं बोला. हा, तसं निवडणुकीत अंधारात पैसे घ्यायनात का? खरं बोला. खरं काय चाललंय तिरमग भाऊ? बरं बरं. विठाला विठाला. माणसानं लाचारी पत्कारली, जनावरं ढोरं बरी. एक शब्द माणूस खरा बोलत नाही. एक शब्द. रामराज्य तयार व्हावं असं वाटत असेल तर सत्य बोला. खोटं बोलून जर पोळी लाटली नाही एखाद्या माणसाने तर घराच्या भिंतीचे दगड राहत नाहीत. लक्षात ठेवा. जी माणसं उतून मातून गेले ना, त्या माणसाची काय दशा होती पहा तुम्ही. घराची घरं संपले महाराज. एका मित्राने मला सांगितलंय, दादा मोठा बंगला 3 मजली, सगळी माणसं दवाखान्यामध्ये कोरोनाच्या काळामध्ये गेली. त्याला कुलूप ठोकलं, माणसं तिकडे मेले. आणखीन कुलूप उघडायला नात्यागोत्याचं बी कुणी नाही ना. म्हणून लक्षात ठेवा, जैशी करणी वैशी. रामराज्य स्थापन व्हावं असं वाटत असेल तर खरं बोला. सत्य बोले मुके आणि महत्वाचं सांगतो, खरं वागायचं ठरलं की त्रास आहे. गावाच्या चौकामध्ये 2 माणसाचं भांडण लागू द्या, नालायकाला साथ करणारं 90% गाव आहे ना महाराज. आणि चांगल्या माणसावर नुसती औषध प्यायची येळ आहे. पाहो कलीचे महिमान असत्या सिरिजले. गावातली दारू बंद करायला गेलो, आमच्या गावातली मी. ती दुसऱ्या पार्टीतल्या लोकांनी 2-3 दुकानं नवीन उघडल्या. पाहो कलीचे महिमान असत्या सिरिजले जन. पापा देती अनुमोदन करीती हेळन संताचे. ऐसे अधर्माचे बळ. सत्य, तप. आणखीन एक थोडं सांगायचं राहिलं.
घराला आधार खांबाचा असतो. आता हे सभामंडप, याला आधार कशाचा आहे मुकुंदांना? ह्या खांबाचा. आकाशाला आधार कशाचा आहे? सत्याचा आहे. म्हणून अभंग गोड आहे पण वेळ कमी आहे. हे सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूपवर्ण गुण देते तो हारे श्रीहारी पाहिला डोळे भरी. सत्य हे रामाचं राज्य आहे. हिरानी माळ खोटं वागायचं आणि रामाला धुवून काढायचं. हे रगिराईक. आणि तपश्चर्या, व्रत वैकल्य उपास तापास घरी पाहिजे. दया पाहिजे, दया. दान चौथा धर्माचा पाय. हे ज्याच्याकडे ते खरं रामराज्य. हे जिदिशी घडलं त्या दिवशी झाले रामराज्य. काय येऊन या मासी धरणी धरी येल्या पिके गाई. कशामुळे हे घडलं? राम रात्रंदिवस भजन चालू असल्यामुळं काय घडलं? स्वप्नीचे दुःख कोणी न देखो डोळा. तुम्हाला हात जोडून माझी प्रार्थना आहे, स्वप्नात दुःख येऊ नये असं ज्याला वाटतंय ना, त्यानं राम वेळोवेळा. आम्ही रूपावळीमध्ये आमच्या जनाबाईचा अभंग आहे. देव कराधानी फक्त घर देवाच्या स्वाध्यान करा आणि मग स्वप्नीचे दुःख आम्ही डोळा. एका नाटाच्या अभंगामध्ये प्रमाण आहे. काय प्रमाण आहे अण्णा? वा वा वा, हे वागत आहे पहा.
दुःख ते कैसे नये स्वप्नासी, भुक्ती मुक्ती झाल्या कामारी दासी. त्याचं कारण त्याचे वर्म तू आम्हा पासी, सुखे राहिलासी प्रेमाची संत संग देई चरण सेवा. जेणे हा तुझा विसरण पडावा, हाची भाव माझी या जीवा. पुरवी देवा मनोरथ. काय देव बी माझ्या डोक्यात आणून दिलं बघा देवानं. जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष, जळती पापे पळती दोष. काय तेवणे आमानंदास, शेव ब्रह्मरस तुका म्हणे. तुम्हाला खरं सांगतो कडे, देवासारखी माणसं आहेत तुम्ही. काय वाक्य वापरलंय तुकाराम महाराजानं. मी 6 महिने ऊस तोडलेला माणूस आहे हो महाराज. आणि 1100 दिवस मी मुंबईला गटार खोदले हो. गरिबी कधी सांगायला विसरायचं नाही. आणि कीर्तनात तुम्हाला पाया पडून सांगतो, पावला पावलाला झाडाचा पाला खाऊन मायबाप आपल्या घरातले जगले हे विसरू नका. जुना काळ हे विसरला की तू माणूसच हरामखोर आहे. काल दुपारी मांडव्याला कीर्तन केलं. 10-12 हजार लोक होते. निस्ती रडत होते हो लोक. रामराज्याचा अभिमान, काय गावोगाव सोहळे. आणि रात्री वडगाव गुप्ता अहमदनगर, नगरमध्येच गाव आहे. 10-20 हजार लोकात कीर्तन करण्याचा योग. मोठे पण नाही सांगत. जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष, जळती पापे पळती दोष. एका शर्ट्यावर भजन केलं महाराज, दुसरं शर्ट नाही मिळालं. आणि त्याचा परिणाम शेव ब्रह्मरस तुका म्हणे. दुःख ते कैसे नये स्वप्नास. हो, म्हणून तुकाराम महाराजांनी स्वतःची अनुभूती ओतली या अभंगामध्ये. माझा परमार्थ फळाला आला म्हणले. झाले रामराज्य काय उन्हे आमाशी. स्वप्नीचे दुःख कोणी न देखो डोळा. त्याचं कारण नामाच्या गजरे. आणि देव राजगादीवर काल बसला आणि सुखाचा वारा भारतात सुटला. शेवटचं तुका म्हणे रामे Ah
निवासी श्री संत भगवानगड ज्यांनी 40 वर्षे सांभाळला, भीमसिंह महाराज, गुरुवर्य भीमसिंह महाराज. भगवानगडाच्या नारळी सप्ताहामध्ये 50,000 लोकांमध्ये भैरवीची चाल म्हणायला लावायची आदरणीय बबन भाऊ घुगे यांना. भजन सम्राट म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत, पण आपल्या घरातलेत म्हणून ओळखू येत नाही. खूप भारी माणूस आहे. शेवटला थोडी झलक, पण ती त्याची धार वेगळीच आहे का नाही. आणि 36 साड्या एक खाट्याने येतात ते. आणि ती पंचरंगाची गवळण नाचून म्हणते. लय भारी माणूस. आणि आम्ही लंगोटी यार आहे. असं तुकोबारायांनी अनुभूती सांगितली. रामाचा स्पर्श झाला की सुख प्राप्त झालं. जगामध्ये सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा. संपलं कीर्तन. आजचं हे कीर्तन तपपूर्ती सोहळा आणि याच्यामध्ये 4 धाम यात्रा केलेलं माऊंद आदरणीय आमचे परमस्नेही ज्ञानदेव बापू यांचं माऊंद आहे. 25 तारीख. मला त्याही दिवशीचं निमंत्रण आहे, पण आमचे चुलते वारले गावातच माझ्या पाठीमागं कार्यक्रम आला. मी म्हणून संपूर्ण कपड्याचा आहेर घेतलाय. बापूनं मला संपूर्ण कपडे म्हणजे माझं लग्न झाले. 2 नवरा बायकोला. ऐका इकडं. आणि जाता जाता सूचना देतो. 9 वर्षापासून 4 धाम यात्रा करतो आपण. निस्वार्थ. निस्वार्थ म्हणजे फुकट नाही, पण निसंकोच निस्वार्थ. स्वार्थ नाही कुठला त्याच्यात, पण गोरगरिबांना घडावा. बरीच केज भागामध्ये 4 धाम माझ्या हातानं लोकांची झालीत. तर आता सूचना देतो. 17 फेब्रुवारी ते 31 फेब्रुवारी 15 दिवसाचा प्रोग्राम. जानेवारी बाबा. मार्च तुमचं चुकलं, माझं भानातच नाहीत लोक आपल्याला शहाणं म्हणते. भानात नाही. 17 मार्च ते 31 मार्च त्याच्यात 7 दिवस माझी रामकथा अयोध्येमध्ये. रामाच्या मूर्तीचं दर्शन, सोन्याच्या कळसाचं दर्शन, प्रदक्षिणा. खोऱ्यानं वाढला तरी आनंद संपत नाही. इतका गोड कार्यक्रम आहे. आणि तिथं गडबड करणाऱ्या माणसाने माझ्यासोबत यायचं बी नाही. 7 दिवस अयोध्येत काकडा, हरिपाठ, आनंद. आणि अयोध्येतला प्रोग्राम संपला की गोरखपूर, नेपाळ, भारताच्या बाहेर पशुपतीनाथ. पशुपतीनाथ हा अर्धा धाम आहे. केदारनाथ बीपासून खाली केदारनाथ आणि इथून वरचा आहे पशुपतीनाथ. म्हणून हे 2 देव करावं लागते तर धाम होतो. पशुपतीनाथ, जनकपुरी सीतामाईचं माहेर, सीतामढी 90 कोस असं आणि 64 कोस असं, एवढी राजधानी आहे राजा जनकाची. आणि जिथं सीता नांगरटीत सापडली ती सीतामढी. तिथून पुढे बिहारमध्ये बुद्ध गया, मातृ गया. तिथून पुढे काशीला पुष्कळ पाहण्यासारखे. तिथून पुढं प्रयाग, गंगा यमुना सरस्वती त्रिवेणी संगम. आणि तिथून पुढे चित्रकूट. असा गोड प्रवास आहे. 16,000 रुपये फीस आहे. 8,000 रुपये आणि आधार कार्ड आदरणीय जालिंदर दादा यांच्याकडे देणे. आता मला वाटतं जवळजवळ 65 लोक इथले झालेत. केज असेल, तांबवा, पिशेगाव. पिशेगाव तर आता आमचं माहेरच झाले. काय धोरण झाले काय, आदल्या जन्मी माझा इथला जन्म होता का काय मला. पण ते ऋणानुबंध मुकुंदांना चला. मोठी दुकान झाली म्हणून त्याच्यात गुतू नका जास्त. पोरग ज्ञानेश्वरी विकीन सगळं काय विकायचे ते की नाही तर फुकट वाटी.
आहे का नाही? इतका गोरापान माणूस आपल्या सोबत नसल्यावर कुणी म्हणणार वंजारी ब्राह्मण म्हणजे मुकुंद अण्णा. अण्णा चला तुम्ही आमच्यासोबत. आणि 20 मे ते 5 जून कुठं जायचं? बद्रीनाथ केदारनाथ. बद्रीनाथ आणि केदारनाथ. सर सरळ ओके. जेवल्याशिवाय खरं नाही. पण आपण 126 लोक केदारनाथाला नेतो. पण केदारनाथाची बुकिंग उद्या सकाळी करावं लागते, इतकी हार्ड असते. त्याची 18,000 रुपये फीस आहे. त्याच्यामध्ये केदारनाथ, बद्रीनाथ, हरिद्वार आणि ऋषिकेश, जास्त कालवा नाही. पण एवढंच करायला माणसाची भोपळी फुलाला येते. वरी गेल्याला खाली आला तर ठीक आहे, घाबरायचं नाही, काटा सुद्धा मोडत नाही. कुणी म्हणतो केदारनाथ आणि येऊ द्या ना मरण तिथं. आणि इथं कुठंतरी घाणीत मारण्यापेक्षा मरण तिकडं येत आहे कुणाला. म्हणून ह्या यात्रा चालू आहेत. ज्यांना बुकिंग करायची त्यानं बघू पाहू म्हणून चालत 235 लोक आपले अवैधचे दादा झाले. 235. थोडेसे 300 लोक घेऊन जायचे आपल्याला. 300 लोकांचं नियोजन केले. झालेली सेवा भाविकांच्या चरणावर अर्पण करतो. आणि इथंच थोडं पूर्ण एक मिनिट मी बोलतो थोडं बाबा यात्रेविषयीच. बाबाने जो उपक्रम सांगितला त्यामध्ये बाबाने मला सांगितलं की तुम्हाला सांगितले की पैसे माझ्याकडे जमा करा. हो. तुम्ही संशय काही घेऊ नका बरं का. नाही 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 ऐका, मी स्पष्ट बोलतो. बाबांचं कार्य म्हणजे असं कार्य आहे ते डोळ्यानं बघून आम्ही संगत केलेली आहे. राहायला घर कसं बसं आहे ते जाऊन बघितल्यावर तिथं बघावं लागतं. पण बाबा मौली दादाचं भगवान बाबाचं मंदिर असे जबरदस्त मंदिरं बांधलेले आहेत. दुसरा मुद्दा, पैसे घेऊन बाबा यात्रा करतात पण उर्वरित पैशामध्ये धर्मकार्य. लक्षात ठेवा, धर्मकार्य कसं आहे, 20 गुंठे जमीन घेतली पंढरपूरला आणि त्याच्यावर धर्ममंडप टाकायचं आपल्याला. हे बाबाचं कार्य आहे. भगवान बाबानंतर बाबा हेच दिसतं, भगवान बाबाच दिसतात बाबामध्ये मला. त्याच्यामुळे कुणी ज्यांना यायची इच्छा आहे तुम्ही पैसे माझ्याकडे फट जमा करा. आपलं मच्छिंद्र भाऊनी जसे जमा केले, उमाताईने साहेबांनी सगळ्यांनी जमा केले. आपल्याला जायचं आहे. अयोध्येमधला आनंद कधी घडेल नाही घडेल काही सांगता येत नाही. पण आल्याला चान्स कोणी सोडू नका, ही कळकळीची माझी विनंती आहे. हो, आता आणले असले तर आताच द्या. हो, कोरोनातून वाचून जगून आलो, काय घेऊन बसले तुम्ही? ठीक आहे. असा हा सोहळा आहे. ज्ञानेश्वर महत्वाची सूचना राहिली. दादाने आता उल्लेख केला 20 गुंठ्याचा धर्मशाळेचा. 17 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी पंढरपूरमध्ये दृष्ट लागण असा सप्ताह आहे. त्या जागेवर मोठे मोठे दिग्गज कीर्तनकार आहेत. दुपारी माझी रामकथा आहे पंढरपूरमध्ये. सर्वांना निमंत्रण देतो आणि इथं वाणीला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय. उठू नका कोणी. राष्ट्रसंत हरिभक्त परायण भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व तपपूर्ती सोहळा यानिमित्त आजचं कीर्तन हरिभक्त परायण माननीय उद्धव महाराज चोले यांच्या
अमृतमय वाणीतून अमोघ वाणीतून आपण या ठिकाणी श्रवण केलेलं आहे. अतिशय सर्व श्रोत्यांना महाराज आपण मंत्रमुग्ध. असं वाटत होतं की हे कीर्तन संपूच नये, असंच चालू राहावं, परंतु वेळेचं बंधन आहे. बरोबर. त्या अनुषंगानं आदरणीय बापूंना विनंती करतो की त्यांनी जो महाराजांसाठी आहेर आणले आहे तो आहेर त्यांना द्यावा. आमचं परम भाग्य आहे की एवढ्या महान उंचीचे महाराज. आका कुठे तुम्ही पुढे या. आका म्हणजे मंडळी. सोले आका. सपत्निक या ठिकाणी बापूंनी त्यांच्यासाठी आहेर आणलेला आहे. ही कमीत कमी 50 लोक तरी मंडळीच्या हातातून रोज जेवत येत मठावर. ती स्टेजवर पहिल्यांदाच यायला लागली, म्हणजे लग्नात आली त्याच्या आजच. ए फोटो काढा बाबा. कुंकू लावा बाबा. असं हातातच द्यायचं. तू इकडे इकडे नाही चौकाचा फोटो काढून लावेल हात. हा असं मुरक्या हसू. हॅलो. जास्त हसू नका. त्याचबरोबर मागील 12 वर्षापासून अखंडपणे या तिला कुंकू लावा. पुण्यभूमीमध्ये 12 वर्षापासून आपल्या प्रयत्नातून या एवढ्या मोठ्या अखंड हरिनाम सप्त्याचं आयोजन नियोजन आणि सुंदर असं प्रयोजन केल्याबद्दल आणि आजची अन्नसेवा आम्हाला बापूंनी दिली त्याबद्दल बापूचं सुद्धा आमच्या परिवाराच्या वतीनं या ठिकाणी मी शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यासाठी दत्तात्रय जमाले पाटील आणि संदीप गवळी यांना विनंती करतो की त्यांनी बापूचं सन्मानाने सत्कार करावा. या इकडं. हा लय भारी शाल आणली येड्या. आधी शाल घाला नंतर हार घाला. हा फोटो काढा. काढते का नाही कोणी फोटो. फोटोचा असला नाद भरलाय लोकांचा. ज्ञानदेव तुका